वळूयात पुढच्या बातमीकडे। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नेमकं चाललंय काय हा प्रश्न सध्या दबक्या आवाजात विचारला जातोय। कारण एकीकडे ऑपरेशन टायगरच्या नावानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे पक्षात येऊ पाहणाऱ्या नेत्यांना पक्षातलेच नेते विरोध करतात। आपल्याला सोयीचे असतील तर नेत्यांना पक्षात प्रवेश द्यावा आणि आपल्याला सोयीचे नसतील तर त्यांना प्रवेश देऊ नये अशी भूमिका पक्षातील मातब्बर नेत्यांची दिसते। आपापले जिल्हे आणि मतदारसंघ टिकवण्यासाठी नेत्यांची ही धडपड असूही शकते, पण त्यामुळे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। उदय सामंत राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदेंच्या पक्षातले हेवीवेट नेते। सामंत मुख्यमंत्र्यांसोबत दाओसला गेले आणि त्यांनी ऑपरेशन टायगरची घोषणा केली। माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यूबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि यूबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसांमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। याचा रेकॉर्ड देखील आहे। जवळजवळ 10 माजी आमदार यूबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत। काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत। ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे। उदय सामंत महाराष्ट्रात परत आले आणि ऑपरेशन टायगर 90 दिवसांवर ढकललं आणि आजही या मुद्द्यावर मी ठाम आहे। मी 90 दिवसामध्ये प्रवेश होणार होते असं सांगितलेलं होतं। दुसऱ्या दिवशी किंवा 24 तासामध्ये प्रवेश होणार असं सांगितलं नव्हतं। कदाचित आपला गैरसमज असेल। मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 10 ते 12 माजी आमदार यूबीटी आणि महाविकास आघाडीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार आहेत आणि त्याच्यावर आजही मी ठाम आहे। लोकप्रतिनिधींना रिअलाइज झालेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व हे यूबीटीपेक्षा अतिशय चांगलं आहे, संवेदनशील आहे, भावनाप्रधान आहे आणि अनेक लोक संपर्कात आहेत। हे आजही मी सांगतोय ना। आणि आता त्याच उदय सामंतांची आजची प्रतिक्रिया बघा। राजन साळवी 10 तारखेला शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, त्याची कुठचीही माहिती मला पालकमंत्री म्हणून नाही। याबाबत माझी आणि शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही, त्याच्यामुळे ते प्रवेश करतायत की नाही हे कदाचित शिंदे साहेबांना माहिती असेल, मला माहिती नाही। उदय सामंत बोलतायत राजन साळवींविषयी। राजन साळवी आहेत उद्धव ठाकरेंचे शिलेदार। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा रंगतायत आणि त्यांच्या याच पक्षप्रवेशाला उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांचा जोरदार विरोध आहे। राजन साळवी साहेब हे एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये होते आणि आहेतही, परंतु मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदे साहेब यांना पटकन पक्षामध्ये घेतील, पक्षामधलं एखाद्या विधान परिषदेची जागा देतील आणि महामंडळ देतील। कारण आमच्याकडे राजेश बेंडलसारखे वगैरे जे उमेदवार होते हे किरकोळ मतांनी पडलेत आणि जर राजेश बेंडलसारख्या वगैरे उमेदवाराला ताकद दिली तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो। आणि एकनाथ शिंदे साहेब धूर्त आणि अतिशय हुशारी मुत्सद्दी राजकारणी आहेत, त्याच्यामुळे ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील याची मला पूर्ण कल्पना। राजन साळवी रत्नागिरीतल्या राजापूरचे आमदार होते। 2024च्या निवडणुकीत उदय सामंत यांनी आपले भाऊ किरण सामंत यांना इथून तिकीट दिलं। राजन साळवींना हरवून किरण सामंत जिंकूनही आले। राजन साळवींच्या मागे आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीचा ससेमिरा सुरूच होता। निवडणूक हरल्यानंतर साळवींच्या पक्षबदलाच्या चर्चा सुरू झाल्या। कधी त्या भाजप प्रवेशाबद्दल होत्या तर कधी शिवसेना प्रवेशाबाबत। पण सध्या कोकणातल्या भाजपला आणि शिवसेनेला दोघांनाही साळवी हवेसे वाटत नाहीयेत। चर्चेवर कधी प्रतिक्रिया द्यायची नसते। ह्या सगळ्या चर्चा आहेत। आता ह्या चर्चा आपल्याला चॅनल चालवण्यासाठी वापरल्या जातात काय एकंदरीत खरंच काय होणार आहे हे येणारा काळ ठरवेल, म्हणून उगाच चर्चेवर प्रतिक्रिया मी देणार नाही। या संदर्भामध्ये माझी अजून एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा झालेली नाही। आम्ही याच्यावर सविस्तर चर्चा करू। त्याच्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा आकांक्षा आहेत त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे। माझे मोठे बंधू त्या मतदारसंघातनं त्यांचा पराभव करून तिथे निवडून आलेले आहेत, त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे।
या सगळ्या गोष्टीचा विचार झाल्यानंतरच माननीय एकनाथ शिंदेसाहेब तिथं विचार. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाहीरपणाने सांगायच्या नसतात, पण मी तुम्हाला जे सांगितलं की फार मोठी महाराष्ट्रामध्ये मुवमेंट सुरू आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची, आणि त्याचेच पडसाद तुम्हाला हे सगळ्या बघायला मिळतात. राजन साळवींच्या पक्षप्रवेशाबाबत कानावर हात ठेवणारे उदय सामंत इतरांच्या पक्षप्रवेशाबाबत मात्र प्रचंड उत्साह दाखवतात. 15 तारखेला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. आज त्याच्या नियोजनासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक लावली. आभाराचा तो दौरा आहे. या दौऱ्यामध्ये अनेक UBTचे पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, विद्यमान पदाधिकारी हे पक्षामध्ये प्रवेश करतील आणि या पक्षाच्या प्रवेशानंतर पक्षप्रवेशाची जी शृंखला आहे ती रत्नागिरीमधून सुरू होईल. आता माजी आमदार प्रवेश करणार की नाही मला माहीत नाही, परंतु काल माजी आमदार सुभाषजी बने आणि माजी आमदार गणपतराव कदम यांनी काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की शिंदेसाहेबांची त्यांच्यावर जी काही चर्चा झाली ती सकारात्मक झालेली आहे. त्याच्यामुळं ते नक्की UBT सोडून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारतील. उदय सामंत हे शिंदेच्या शिवसेनेतले बडे नेते मानले जातात. पक्षाचा राज्यव्यापी चेहरा बनण्याची सामंतांची महत्वाकांक्षाही लपून राहिलेली नाही. उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेचे 20 आमदार असल्याचा दावा नुकताच विरोधकांनी केला होता आणि त्यावर स्पष्टीकरण देता देता सामंतांच्या नाकी नऊ आले होते. आता इतकी ताकद असणारा नेता एका माजी आमदाराच्या पक्षप्रवेशासाठी नन्नाचा पाढा वाचत असेल तर एकतर तो माजी आमदार ताकदवान आहे किंवा मग सामंतांचा स्वतःचाच गड दिसतो तितका भक्कम नाहीये. आता यातलं खरं काय ते सामंतच सांगू शकतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.